बाळा, जर नशीब काही चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीने होते आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरू स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत करते. भक्तांनो, प्रसंग कोणताही असो, सुख असो किंवा दुःखाचा, कोणत्याही प्रसंगी स्वामींच्या सेवेला सोडू नका. भलेही सेवा केल्याने तुमचे लगेचच चांगले होणार नाही, लगेचच पैशाचा पाऊस देखील पडणार नाही, पण हे मात्र खरं आहे की जी काही सेवा कराल त्यामुळे तुमचे वाईटसुद्धा कधीच स्वामी होऊ देणार नाहीत. फक्त विश्वास ठेवा, कारण हा विश्वासच महाराज व आपल्यामधील दुवा आहे. हा डगमगू देऊ नका. कितीही संकटे येऊ द्या, फक्त महाराजांचे नामस्मरण करत त्या संकटांचा सामना करा. तर स्वामी भक्त ताईदादांनो, ज्यांचा स्वामींवरती विश्वास आहे त्यांनी कमेंटमध्ये होय स्वामी असे लिहा. तर आजपासून पितृपक्षाला सुरुवात होते. पितृपक्षात पितरांची सेवा करायची का की देवांची केली तर चालेल, असा तुम्हाला प्रश्न पडलेला आहे. खूप जणांच्या कमेंट होत्या की ताई, आम्ही गुरुचरित्र पारायण करावे का, नवनाथाचे पारायण करावे का? तर स्वामी सांगतात, बाळा, आज या संदेशासाठी आम्ही तुझी निवड केली आहे. तर तू जर हे लक्ष देऊन ऐकले तर तुझ्या जीवनाचा प्रवास योग्य मार्गाने होईल. भक्तांनो, बऱ्याचदा आपण निवडलेले मार्ग चुकतात, पण मार्ग जर गुरूंनी दिला तर कधीच चुकीचा निर्णय घेणार नाहीत. आणि स्वामी भक्त ताईदादा, तुम्ही प्रत्येकाला पितृदोष असतो, म्हणजे प्रत्येकाला काही ना काही कारणाने पितृदोष लागलेलाच असतो. त्याची कारणे खूप वेगवेगळी आहेत आणि आपल्याला पितृदोषाचा त्रास होऊ नये म्हणून पितृपक्षाच्या 15 दिवसात फक्त पितरांची सेवा न करता सर्वात महत्त्वाच्या 2 सेवा करायच्या आहेत. एक आपण नियमित करत आहोत व दुसरी बऱ्याचदा राहून जाते. जर तुम्हाला तुमचा संसारावरील पितृदोषाचे सावट कायमचे कमी करायचे असेल आणि हळूहळू नष्ट करायचे असेल तर सर्वप्रथम तुम्हाला या 2 सेवा कराव्या लागतील. खूप जण ह्या सेवा करत असतील, यामधील एक सेवा कधीतरी तुम्ही करत असाल, पण जे नवीन आहेत किंवा जे जुने आहेत, सर्व स्वामी भक्तांनी हे पूर्ण ऐका आणि यानुसार सेवा आजपासून सुरू करा. तर भक्तांनो, आपल्या गुरूंची श्री स्वामी समर्थ माऊलींची नित्यसेवा नियमित चालू ठेवायची आहे. बरेच जण असा विचार करतात की आता पितृपक्षात फक्त पितरांचे श्राद्ध घालायचे, त्यांना जेवण वगैरे द्यायचे आणि भागवत ग्रंथाचे एखादे 2 पारायण केले तर करू, झाला आपला पितृदोष लगेच कमी होईल. पण हे एवढे सोपे आहे का? अजिबात नाही. जे नवीन आहेत आणि जे जुने आहे, सर्व सेवेकऱ्यांनी स्वामींची नित्य सेवा करायची आहे. आता ती कशी करायची? नवीन सेवेकऱ्यांना व जुन्या सेवेकऱ्यांनासुद्धा हे लक्ष देऊन ऐका, कारण आपण इथे पितृपक्षासाठी थोडासा चेंज केलेला आहे आणि तुम्हाला ही सेवा आजपासून न चुकता 15 दिवस करायची आहे. एक आपल्याला सवय लावून घ्यायची आहे की आपल्याला हे दररोज करायचंच आहे. बघा, 15 दिवसांनी तुम्हाला खूप फरक पडेल आणि नंतरसुद्धा या 2 सेवा तुम्ही नियमित करू शकता. अगदी वर्षभर करून पहा. या सेवेमुळे खरंच तुमचे खूप मोठे प्रश्न सुटतील. तर सर्वात आधी आपल्याला स्वामींची सेवा लक्षात घ्यायची. श्री स्वामी समर्थ महाराजांची श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे क्रमशः आपल्याला 3 अध्याय दररोज वाचन करायचे आहेत. 11 माळ श्री स्वामी समर्थ या पवित्र नामाचा जप करायचा आहे. बऱ्याचशा जणांना कामे असतात, जॉब असतो, त्यांना नसेल शक्य, 1 माळ तरी तुम्हाला जप करायचा आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, यासोबतच गायत्री मंत्राचा 1 माळ जप करायचा आहे. नसेल शक्य तर 16 वेळा तुम्हाला गायत्री मंत्राचा जप करायचा आहे. तर आता ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् हा गायत्री मंत्र आहे.
हा खूप प्रभावी आहे आणि हा आपल्याला पितृपक्षासाठी खरंच दररोजच्या सेवेमध्ये करायचा आहे. तर भक्तांनो, या सेवेमुळे तुमच्या इतर सेवा फळात जातील, ज्या तुम्ही पितरांसाठी जास्तीच्या करणार आहेत. जे आधीपासून या सेवा करतात त्यांनी ह्या कंटिन्यू करायच्या आहेत. जे नवीन आहेत त्यांनीसुद्धा आजपासून या सेवा सुरू करायच्या आहेत. आणि जे मनापासून सेवा करणार आहेत व करत आहेत त्यांनी कमेंटमध्ये आम्ही करणार असे लिहा. आता दुसरी सेवा खूप महत्त्वाची आहे. ही सेवा खूप जणांकडून होत नाही. खरंच खूपदा राहून जाते. मी स्वतः खूप वेळा संकल्प करून 21 दिवसांची ही सेवा केलेली आहे आणि आता मला स्वतःला एक सवय लागलेली आहे, म्हणून मी नित्य नियमाची ही सेवा करते आणि ही सेवा खूप प्रभावी आहे. प्रत्येक सेवा फक्त 1 मिनिटाची आहे. तर तुम्हाला आजपासून एक स्वतःला सवय लावून घ्यायची आहे की आपल्याला हे काम दररोज करायचं आहे. अगदी 5 मिनिटांच्या सेवा आहेत. पंचमहायज्ञ केल्यामुळे आपल्यावरील जे आपल्या पितृदोषांचे सावट आहे, पितृदोषांमुळे जो त्रास होतो तो फक्त आणि फक्त पंचमहायज्ञामुळे कमी होतो. पंचमहायज्ञ जर 6 महिने नियमित केलं तर तुम्हाला दुसरं जास्तीचं काही करण्याची गरज नाही. एवढी ताकद या पंचमहायज्ञ आणि माझ्या स्वामी माऊलींच्या सेवेमध्ये आहे. तर भक्तांनो, काय करायचं आहे, आपल्याला सर्व स्वामी भक्त ताईंनी किंवा जे दादा आहेत त्यांनीसुद्धा हे करू शकता. आणि आत्ताच काही दिवसांपूर्वी कमेंट आली होती की ताई आम्ही पुरुषांनी केलं तर चालेल का? तर हो चालेल, कुणीही करू शकता. तुम्हाला काय करायचं आहे, सकाळी उठलो आपण की आपलं किचन वगैरे रात्री साफ केलेलं असतं किंवा सकाळी तुम्ही साफ करून घ्या. तुम्हाला एक छोटासा कागदाचा तुकडा घ्यायचा आहे. बऱ्याचदा रद्दी जी असते ना ती एखाद्या कॅरीबॅगमध्ये किचनच्या तिथे कुठेतरी तुम्ही ठेवू शकता. असं जर केलं तर मग तुमच्या एक वळण पडेल तुम्हाला की आपल्याला हे करायचं आहे. त्याला अगदी एक थेंब तुपाचा पुसून घ्या. 1 चमचा टाकायचा असतो, पण आता दररोज जर आपण हे करण्यासाठी 1 चमचा तूप घालू तर मग बऱ्याच जणांना हा पण प्रश्न पडतो. बघा, तुम्हाला शक्य असेल 1 चमचासुद्धा तूप तुम्ही त्या पेपरला लावू शकता, कागदाच्या तुकड्याला. आणि तोच कागदाचा तुकडा गॅसवरती पेटवायचा आहे आणि आपला किचन ओट्यावरती जिथे मोकळा पेस आहे त्या ठिकाणी स्वाहा म्हणून तो कागद सोडून द्यायचा. पूर्ण तो जळून जातो. बऱ्याचदा जे सेवेकरी हे मनापासून करतात, चक्क कागदाच्या तुकड्यावरती स्वामींची प्रतिकृती उमटलेली आहे. आमच्या केंद्रामध्ये सुद्धा एका ताईंना हा अनुभव आलेला आहे. आता यानंतर हे झालं देवयज्ञ. यानंतर आपल्याला दररोज गाईला 1 घास अन्न खाऊ घालायचं आहे. आता खूप जणं बघा, मोठ्या सिटीमध्ये गाई येत नाही, आमच्याकडे सुद्धा कधी कधी येते. तर मी माझा नियम आहे, दररोज आम्ही घास खाऊ घालतो. त्यामुळे आमच्याकडे सकाळी लवकरच गाई येते किंवा 10पर्यंत येत असते. जर तुमच्याकडे गाई दारात येत नसेल तर तुम्ही काय करू शकता, तोच घास तुम्ही गाईच्या नावांनी छतावरती ठेवा किंवा आपल्या कंपाऊंडच्या बाहेर ठेवा. पक्षी काहीही त्याला खाऊन जाईल. फक्त तुम्हाला तो गाईच्या नावाने ठेवायचा आहे. हे झालं ऋषीयज्ञ. नंतर आपल्याला कावळ्याला दुपारी 12 नंतर घास म्हणजे 1 घास ठेवायचा आहे. तुम्हाला छतावरती कंपाऊंडवरती ठेवा, 12 नंतर ठेवा. आता बरेचसे जण म्हणतील आम्ही जॉबला जातो, आम्हाला हे शक्य नाही. मग तुम्ही आपलं सकाळी जेव्हा टिफिन वगैरे भरत असता तेव्हाच तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये कुठेतरी कावळ्याच्या नावाने तो घास ठेवून द्या. तर हे असतं पितृयज्ञ. यानंतर मनुष्ययज्ञ. दररोज तुम्हाला एका म्हणजे पाहुण्यांना किंवा आपले शेजारी असतील जे कोणी आपल्याकडे येतील त्यांना चहा पाणी द्यायचं आहे किंवा एखाद्या लहान मुलाला तुम्ही साधी चॉकलेट जरी दिली ना तरी तुमच्याकडून हे मनुष्ययज्ञ होऊन जाईल. आता यानंतर दररोज मुंग्यांना आपल्या भिंतीच्या कडेला थोडीशी साखर ठेवायची आहे आणि त्यांच्या मुंग्यांच्याच नावाने ती ठेवून द्यायची आहे. यामुळे आपल्या हातून भूतयज्ञ होतं. तर बघा, ही 5 महायज्ञ केल्याने ऋण, वैर, हत्या इत्यादींचा दोष जो आपल्यावरती लागलेला आहे किंवा आपल्या पूर्वजांवरती लागलेला आहे तो पूर्ण नष्ट होत असतो. त्यामुळे देवयज्ञ, ऋषीयज्ञ, पितृयज्ञ, मनुष्ययज्ञ, भूतयज्ञ असं हे पंचमहायज्ञ आपल्याला या पितृपक्षामध्ये करायचं आहे. आणि एकदा तुम्हाला सवय लागली ना की तुम्ही हे कंटिन्यू करू शकता. तर आता काही ताईंना अडचण वगैरे असेल, हे तुम्ही तुमच्या घरातील इतर व्यक्तींना करायला लावू शकता. भक्तांनो, या व्यतिरिक्त तुम्ही गुरुचरित्र पारायण करू शकता. भागवत, नवनाथ,
श्रीपाद चरित्र करू शकता, गुरुचरित्र संक्षिप्ताचं पारायण करू शकता. ही सर्व पारायणे केल्यामुळे आपले सर्व गुरु जे आहेत ते खूप आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या पितरांना सद्गती मिळते. पितरसुद्धा आपले यामुळे आपल्याला आशीर्वाद देतात. त्यामुळे ही सुद्धा पारायणे करू शकता. पण मी तुम्हाला एक सांगेल, आता सर्व सेवा करणं प्रत्येकाला शक्य नाही. प्रत्येकाला काही ना काही काम आहे, जॉब आहे, व्यवसाय आहे. तर ज्या घरी असतात महिला त्या काही मोकळ्या नसतात बिचाऱ्या, त्यांनासुद्धा खूप काम असतात आणि त्याच तर खऱ्या कामाच्या आहेत. कारण मुलांचं पाहायचं असतं, घरातील कामे असतात, त्यामधूनच त्यांना स्वामींच्या सेवा करण्याची इच्छा असते. तर मी तुम्हाला एक अगदी सविस्तर सांगते, तुम्ही स्टेप बाय स्टेप सेवा करा. कारण ज्या मी सुद्धा करत असते, नियोजन केलं की आपल्याला सेवा करायला सोपं जातं आणि आपला जो घर संसार आहे हे सुद्धा आपल्याला सांभाळायला येतं. आपली घरातील व्यक्ती आपण जर खुश ठेवले तरच मग देवसुद्धा खुश. तर आता तुम्हाला पारायण करायचे आहेत तर तुम्ही अगोदर जे संक्षिप्त भागवत आहे त्याचे 1-2 पारायणे करून घ्या. मग जर तुम्हाला वेळ असेल तर मग गुरुचरित्राचं पारायण करा आणि हे करत असताना नित्यसेवा करायची आहे. अशा पद्धतीने तुम्ही करा. सगळीच पारायणे एकदाच करत बसलो की आपली इतर कामेसुद्धा होत नाहीत. तर या सर्व सेवा तुम्हाला पितृपक्षामध्ये करायच्या आहेत आणि अजून एक सेवा तुम्हाला याच नित्यसेवेसोबत करायची आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला अंघोळ झाली ना की अंघोळ झाल्या ही सेवा करायची आहे. आता काही ताईंना सकाळी टिफिन असतात, मुलांचं आवरायचं असतं, बऱ्याच गृहिणी ज्या आहेत त्या जॉबला जात असतात. मग शक्य नाही आहे ना, त्या घरातील पुरुषांनी तरी ही सेवा करावी. पुरुष स्त्री कोणीही केली तरी तुमचा पितृदोष कमी होणार आहे. अंघोळ झाल्याबरोबर आपल्याला देवघरात म्हणजेच देवाच्या समोर बसायचं आहे आणि आपलं तोंड दक्षिणेकडे करायचं आहे. आणि तुमच्याकडे जर नित्यसेवा जे ग्रंथ आहे, नित्यसेवा स्तोत्र व मंत्र, त्यामध्ये बघा पितृसूक्त आहे. हे तुम्हाला ही जी पितृस्तुती आहे ना ती तुम्हाला दक्षिणेकडे तोंड करून वाचन करायची आहे. हे जर तुम्ही दररोज अंघोळ झाल्या केलं तर याचा खरंच तुम्हाला खूप लवकर अनुभव येईल. आता हे वाचन करत असताना तुम्हाला शांत बसून कोणाला न बोलता वाचन करायचं आहे. वाचन झाल्यानंतर तुम्हाला लगेचच हातपाय वगैरे धुवून यायचे आहेत आणि नंतरच मग तुमची देवपूजा करायची किंवा मग इतर कामे करायची. याचा एक असा नियम आहे. त्यासोबतच जर तुम्हाला पितृस्तुती बाह्य शांती सूक्त जे आहे त्याचं पठण पण करायचं आहे आणि जर तुम्हाला हवनयुक्त ही सेवा करायची असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी सविस्तर त्याची माहिती देईल. जर तुम्ही पितृसूक्ताचे हवन केले तर खरंच तुम्ही एक पूर्ण 15 दिवस नसेल ना शक्य, 7 दिवस करा, 5 दिवस करा, पण ही सेवा खूप प्रभावी आहे. मी स्वतःसुद्धा पितृपक्षात आता ती आजपासूनच सुरू करणार आहे. म्हणजे मी आज अजून केलेली नाही. पण जर तुम्हालासुद्धा याची सविस्तर माहिती पाहिजे असेल तर त्या पद्धतीने सांगा, मी तुम्हाला सविस्तर ही सेवा तुमच्याशी शेअर करेल. या सर्व सेवा तुम्हाला करायच्या आहेत. मी तुम्हाला याआधीसुद्धा काही सेवा दिलेल्या आहेत. ज्यांनी त्या पाहिल्या नसतील तर त्याचीसुद्धा स्वामी संदेश ते व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. भक्तांनो, मनापासून सेवा करा. सेवा करण्याचं काम आपलं आहे, फळ देण्याचं काम आपल्या गुरूंचं आहे आणि आपले पितरांना आपल्याला शांत करायचंच आहे. म्हणजेच आपल्याला वारंवार जे होणारे त्रास आहेत ते आपण कमी करण्याचा प्रयत्न करू. आजचा हा स्वामी संदेश प्रत्येकालाच आवडला असेल. या स्वामींच्या संदेशाला प्रत्येकाने लाईक करा. पूर्णपणे निशुल्क आहे. आजचा हा स्वामी संदेश जास्तीत जास्त भक्तांना शेअर करा. त्यांनासुद्धा या सेवा करता येतील आणि अर्थातच याचंसुद्धा पुण्य आपल्याला स्वामी महाराज देत असतात. जे स्वामी परिवारात नवीन आहेत त्या सर्व भक्तांनी चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारी येणारी घंटी प्रेस करा. म्हणजेच तुम्हाला स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने नवनवीन स्वामी संदेश पाहायला ऐकायला मिळतील आणि जास्तीत जास्त स्वामी सेवा तुम्हाला करता येतील. आजची सेवा स्वामी आई चरणी अर्पण करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.